किती? वर्ष झालं, 1 वर्ष. ओके. एक वर्षापूर्वी कोणत्या कारणासाठी जॉईन झाला होतात? ऍक्च्युली मी कॅन्सर पेशंट आहे. ओके. तर यस, ऑल फॅमिली मेंबर्स पाहू शकता. सर कॅन्सर पेशंट आहेत आणि या आरोग्य फॅमिलीमध्ये 1 वर्षापूर्वी जॉईन झाले होते. सर तुमचं जॉईन झाले तेव्हा वजन किती होतं? माझं वजन 96, जवळजवळ 86 किलो होतं. ओके. त्यामध्ये काय बदल झालाय? त्याच्यात आता जवळ 7 किलो कमी झालं. 7 किलो कमी झाले. ओके. हम्म. आणि वाढत्या वजनामुळे काही त्रास तुम्हाला? भरपूर त्रास होते ना मला. दम लागायचा आणि सगळे आजार मला जडलेले आहे ना. ओके. दमधाप लागायचं, मग त्याच्यामध्ये बदल झालाय सर? एंजिओप्लास्टी झाली माझी. येस. तर येस, ऑल फॅमिली मेंबर्स पाहू शकता. सर एक कॅन्सर पेशंट आहे, त्यांची अँजिओप्लास्टी सुद्धा झाली होती. मग सर मुळव्याधाचं ऑपरेशन झालंय. त्याच्यानंतर ह्याचं मूतखड्याचं ऑपरेशन झालेलं आहे. ओके. सगळे तर आजार होते माझे. सगळे आजार होते मॅडम. येस, तर पाहू शकता सरांचं शरीर एक आरोग्य आजारांचं माहेरघर बनलं होतं. मूळव्याध होतं, हम्म. कॅन्सर पेशंट होते, ऍसिडिटी होती, बऱ्याचशा त्रासांनी सर व्यस्त होते, ग्रस्त झालेले होते. परंतु सर या फॅमिलीत आले, मग तुमच्यामध्ये नेमके काय काय बदल झालेत? महत्वाचा बदल म्हणजे मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एकदम फ्रेश राहायला लागलो. येस. दिवसभर फ्रेश. येस येस, नक्कीच तुमचा फ्रेशनेस आता सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती जाणवतोय आणि नेहमीच आम्ही बघत असतो तुम्ही जोडीने आणि गोडीने वर्कआउट करताय. आणि अजून काय बदल झाले सर? तर मॅडम माझा ज्यावेळेस कॅन्सरचं ऑपरेशन झालं तर माझे इथले हे काढलेले संपूर्ण गोळा काढलेला आहे मांसाचा. आणि ही शीर काढून, हाताची शीर काढून इथे टाकलेली. ओके. आणि डॉक्टरने मला सांगितलं तर तुमचा हात पण कामातून जाणार आहे, एक बाजू कामातून जाणार आहे. त्याच्यानंतर हे तोंड पूर्ण वाकडं झालं होतं असं. येस, ऑल फॅमिली मेंबर्स सरांचा अनुभव प्रत्येकाने प्रॉपर ऐकायचा आहे. पाहू शकता सर सांगत आहेत की त्यांना कॅन्सर पेशंट आहे आणि त्यामुळे त्यांच्या हाताची स्किन काढून त्यांच्या मानेच्या इथे त्या डॉक्टरने ऍडजस्ट केली होती. आणि नक्कीच डॉक्टरने सांगितलं सुद्धा होतं की त्यांचा हात पूर्णतः कामातून जाईल, प्रॉपर तो वर्क करू शकत नाही. पण सर या फॅमिलीत आले, मग काय बदल वाटतोय त्याच्यामध्ये? बदल म्हणजे मॅडम मला पूर्ण हात मोकळे झाले, पाय मोकळा झालाय. आणि हे जे पूर्ण बधीर होतं नाही, येस. एक बाजू पूर्ण बधीर होती की इथं ते भुलेचं इंजेक्शन देतात काय माहित नाही. परंतु ही पूर्ण बाजू अशी अजून एक बधीर होती त्याची. पण मोकळी झाली पूर्ण. आता मी हाताने पूर्ण काम करू शकतो, मागं पुढं पूर्ण घेऊ शकतो. पायाचा प्रॉब्लेम राहिला नाही, वर्कआउट चांगलं होतं माझे. पूर्वी हात वर करू शकत होतात तुम्ही? नाही नाही नाही, माझा हात डॉक्टरने सांगितलं तुमचा हात एक बाजू कम्प्लिटली जाणार आहे म्हणून. पण म्हटलं आता येस. जीवन जगायचं. सर एकदा हात खालीवर करून दाखवा बरं. हो. येस, तर ऑल फॅमिली मेंबर्स पाहू शकता, लाईव्ह रिझल्ट आहे. डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं की त्यांचा हात पूर्णतः कामातून जाणार आहे. तोंड वाकडं झालं होतं, हात आणि पाय देखील, पायाचा देखील प्रॉब्लेम होता. आणि हात तर हलवतं म्हणजे हात हलवायला देखील प्रॉब्लेम होता. परंतु पाहू शकता सर आता लाईव्ह दाखवत आहेत, त्यांचा हात वरती होतो आहे, प्रॉपर ते वर्कआउट देखील करतायत. आणि डेली ते स्पॉटलाईट असतातच, तिथे सुद्धा आपण बघू शकतो ते प्रॉपर त्यांचं वर्कआउट असतंच. येस. आणि कॅन्सर साठी सुरुवातीला कसं काय चालू होतं सर तुमचं शेड्यूल? कॅन्सर साठी भयानक आजार आहे मॅडम. तो फार सगळं डिस्टर्ब झालं होतं. पैसा असून सगळं असून काय म्हणजे सगळं, म्हणजे माणसाची इच्छा पहा किती डेंजर असते. मी एक नुकतीच गाडी घेतली होती आणि असं वाटायचं कॅन्सर डिटेक्ट झाला, त्याला गाडी घेतली, काही एक दिवस फिरायला नाही भेटलं, आपलं आता जीवन संपलंय. आणि दर महिन्याला जायचं, ते रेडिएशन केमो करायचे, इतकं भयानक प्रकार. म्हणजे रिटायर झाले ना आजार सुरू झाले. लगेच हे जो प्लास्टिक अगोदर केली, नंतर आता 1 वर्षापासून मॅडम एक गोळी नाही मला माझ्याकडे, येस. दवाखान्यात नाही. नक्कीच पाहू शकता सर सांगत आहेत की सरांना कॅन्सर पेशंट होते, रेडिएशनसाठी नेहमीच त्यांना बँगलोरला जावं लागायचं दर 6 महिन्यातून. आणि सर सांगत आहेत की पैसा खूप होता, गाडी घेतली होती, परंतु आरोग्य नव्हतं. रिटायर झाले, रिटायरमेंटचा पैसाही देखील भेटला असेल,
माणूस आयुष्यभर कष्ट करतं पैशासाठी. पैसा 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 प्रत्येकाला हवा असतो पैसा. पण त्या पैशाच्या मागे धावता धावता जर आपलं आरोग्य कुठेतरी हरवलं ना, तर तो पैसा काहीच काम करू शकत नाही. आणि सर देखील सांगत आहेत, गाडी घेतली होती पण त्या तुमचं आरोग्य जर व्यवस्थित असेल ना, तुमच्याकडे पैसा नसू दे, परंतु तुम्ही आरोग्याने जर धनवान असाल ना, तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीही मिळवू शकता. येस सर, बरोबर ना? बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे. येस. आणि जे आजारी पडतं ना, तेच या गोष्टी सांगू शकतं. कारण सर ज्या वेळेला कॅन्सरग्रस्त होते, त्यावेळेला त्यांच्या घराची अवस्था आपण देखील समजू शकतो. एखाद्या घरामध्ये जर कॅन्सर पेशंट असेल तर घराचं वातावरण कसं होऊन जातं. कसं वातावरण होतं सर तुमच्या घरचं त्यावेळेला? तर काय सगळं कोणी कोणा लवकर बोलायचं नाही का, सगळं चिंतेचं वातावरण ना. कधी आता आपला अंत कधी होणार, बरं अंत होणार ते वाईट येईल होणार ना. कसं तरी तोंड होणार, मोठं होणार, हे होणार इकडून. हे असं भयानक प्रकारचं इमेजच करू शकत नाही माणूस. येस, नक्कीच. तर कॅन्सर म्हटल्यावरती कुठेतरी टेन्शन वाढतच. केमोथेरपी चालू होत्या, सारखं डॉक्टर व्हिजिट चालू होत्या, आणि त्यामुळे घरामधलं वातावरण अगदीच तणावग्रस्त झालं होतं. घरामध्ये एक म्हणजे आपण समजू शकतो कशा पद्धतीचं वातावरण त्यांच्या घरामध्ये असेल त्यावेळी टेन्शनचं. मग आता कसं आहे सर वातावरण तुमच्या घरामध्ये? नाही, वातावरण तर चांगलंच आहे. पण सगळ्यात महत्वाचं आम्ही दिवसभर फ्रेश राहतो. आता मी काल 400 किलो 450 किलोमीटर गाडी चालवून आलो, तरी दिवसभर सकाळी पण आम्ही एक्झरसाईजला होतोच. येस. कालही परत 200 किलोमीटर गाडी चालवली तरी पूर्ण फ्रेश आहे. येस, याला म्हणतात खरा बदल. पाहू शकता. खरं नाही. कॅन्सर पेशंट होते, केमोथेरपीसाठी बँगलोरला वगैरे रेडिएशनसाठी जावं लागत होतं. गाडी चालवता येत नव्हती, परंतु आपल्या आरोग्य फॅमिलीत आले. आणि सर सांगत आहेत की 1 वर्षापासून त्यांना कुठलीही गोळी नाहीये. काल देखील खूप मोठा प्रवास करून सर आलेले आहेत, तरी देखील आज सकाळी वर्कआउटसाठी जॉईन आहेत. आणि स्वतः पहिल्याच वाक्यात सांगितलं होतं दिवसभर एनर्जेटिक वाटतंय. येस, कुणाकुणाला आवडेल बरं असं एनर्जेटिक राहायला, आनंदी राहायला? सगळ्यात महत्वाचा आनंद. येस, तर संजय भाबड सर हात दाखवत आहेत, त्यांना आनंदी राहायचंय. कारण आनंद हाच सगळ्यात मोठं आपल्या संपत्ती म्हणू शकतो. आणि नक्कीच सरांच्या धन्यवाद घरामध्ये तो तुमच्याकडे आनंद मॅडम. आलेला आहे. आणि सर आता रेडिएशन साठी जावं लागतं का तुम्हाला? नाही, 6 महिने झाले मॅडम. सहा डॉक्टर महिने बोलले नाही झाले का तुम्हाला की डॉक्टरनी या सांगितलं. म्हणून रेडिएशनला? नाही, डॉक्टरनीच सांगितलं आता यायची तुम्हाला गरज नाही. तुमचे जे ते ग्रोथ जी होती म्हणजे कॅन्सरची, ती पूर्णतः थांबलेली आहे. त्यांनी स्कॅनिंग केलं होतं सगळं, म्हणजे माझ्याकडे रिपोर्ट पण आहे सगळे. ते म्हणजे आता तुम्हाला यायची गरज नाही. तुम्हाला आता ट्रीटमेंटची गरज राहिली नाही म्हणजे, कारण ते थांबलंय म्हणजे सगळं. येस, येस. तर कॅन्सरच्या सेल्स ज्या त्यांच्या वाढत होत्या, त्या रेडिएशन थ्रू ते ट्रीटमेंट चालू होती. परंतु आता ते स्वतः सांगत आहेत की डॉक्टरने सांगितलं की त्यांची ती ग्रोथ पूर्ण थांबलेली आहे, रेडिएशन साठी जावं लागत नाहीये. सर, पूर्वी जेव्हा कॅन्सर होता त्यावेळेला किती खर्च व्हायचा बरं तुमच्याकडे डॉक्टर नाही व्हिजिटला? मॅडम, न सांगितलेलं बरं. 17-1 लाख रुपये तर माझे नुसते दवाखान्यात गेले. त्याच्यानंतर दर 3 महिन्याला माझे 1.5-2 लाख रुपये जायचे. सर, आयुष्यभर किती मेहनत केली होती हेच पैसे कमावण्यासाठी? पूर्ण आयुष्य 36 वर्ष तेच तेच काम केलं मॅडम. मग तेव्हा नोकरीला तुम्ही, लागले तसे. तेव्हा पैशाच्या मागेच होतात की आरोग्याकडे लक्ष दिलं होतं त्यावेळेला? म्हणजे आरोग्याकडे काय ते लक्ष आपलं, जे रुटीनचे काम आहे ते चालू राहायचे. सकाळी गेले का रात्री यायची. सकाळी गेलं का रात्री कधी 11ला ये, 12 वाजता ये. येस, नक्कीच. त्यांच्या मॅडम सुद्धा बाजूलाच आहेत, त्या देखील सांगतायत की घरी देखील वेळ देत नव्हते. सकाळी गेले की रात्री खूप लेट येत होते. नुसतंच पैशाच्या मागे धावपळ चालू होती आणि आरोग्य बिघडलं होतं. परंतु या फॅमिलीत आले, 1 वर्षापासून जॉईन आहेत. त्यांचं कॅन्सरचं जे रेडिएशन साठी जात होते ते थांबलेलं आहे, वजन कमी झालेलं आहे, ऍसिडिटी होती त्याच्यामध्ये फरक पडलाय सर. हो, सगळे बघ गेले मॅडम. मला सीझन बदलला का? मूळव्याधाचा त्रास पावसाळा होता, सुरू त्याच्यामध्ये झाला. काय बदल झाले? नाही, हिवाळा पावसाळा सीझन सुरू झाला का खूप खोकला आणि हे व्हायचं, त्रास व्हायचा. ओके. पण आता गेल्या वर्षापासून तुमचे आबाळ येऊ नाही तर कुठलाही सीझन येऊ द्या, एक दिवसही खोकला नाही, सर्दी नाही, काहीच नाही.
येस मी तर धन्यवाद देतो का मॅडम, मला जे कोच भेटले, खरात मॅडम, त्याच्यानंतर मोकळ मॅडम, हे येऊन यांनी घरी सांगितलं करा हे वर्कआउट, करा हे असं, आणि त्या दिवसापासून जे सुरू झालं खरं म्हणजे, आणि मग त्याच्यानंतरचा जे धन्यवाद देईन त्या सकस संतुलित आहाराला. इतकं फ्रेश राहतं माणूस तर त्याला काय म्हणजे कल्पना करत नाही माणसाला. येस तर नक्कीच सर सांगत आहेत त्यांनी त्यांच्या कोचचं प्रॉपर गायडन्स घेतलेलं आहे. खरात मॅडम आणि मनीषा मोकळ मॅडम मोकळ सर हे त्यांचे ग्रेट कोच आहेत आणि त्यांचं प्रॉपर मार्गदर्शन सरांनी घेतलंय. स्वतःच्या मनाने काहीही केलं नाही. त्यांचे सर्व कोचेस जे आहेत वयाने कमी आहेत. पण सर तुम्हाला कधी वाटलं नाही का आपले कोच आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत, मग आपण त्यांचं काय ऐकावं? गुरु हा गुरुच असतो मॅडम. येस डेफिनेटली गुरु हा गुरुच असतो सरांनी सांगितलंय. तो छोटा असो मोठा असो पण त्याचा अनुभव तुमच्यापेक्षा जास्त आहे या क्षेत्रामध्ये. तर नक्कीच हो. प्रत्येकाने आपल्या कोचचं प्रॉपर गायडन्स घेतलंच पाहिजे, कारण कोच हाच तुमच्या आयुष्यामध्ये देवदूतासारखा आहे, जो की तुमच्यामध्ये बदल घडवण्यासाठी नेहमीच तयार आहे. तर नक्कीच सरांनी त्यांच्या कोचचं प्रॉपर गायडन्स घेतलंय. सकस संतुलित आहार किती वेळा घेतला सर? 2 टाइम घेतोय मॅडम. ओके. आणि फॉर्म्युला 2 वगैरे घेताय? कॉम्बिनेटिव्ह घेतोय 3 टाइम, हा म्हणजे त्या आहेच. सेल्युलोज घेतो, त्याच्यानंतर मल्टीव्हिटॅमिन घेतो. येस येस आपल्या सकस आणि संतुलित आहार देखील कॅल्शियम, सेकंड फॉर्म्युला देखील सर घेत आहेत. आणि सर हा सांगायचे कॅल्शियम. तिकडे 17 लाख रुपये घालवले होते. ते 17 लाख बरे की आपला सकस संतुलित आहार बरा? हो, त्याच्यापेक्षा हे कितीतरी चांगलं आहे मॅडम. काय स्वस्त आहे सर? टेम्पररी जेवढं कमवलं तिकडे एका डॉक्टर महिन्याला हा, डॉक्टर व्हिजिट स्वस्त आहे की आपला सकस संतुलित आहार स्वस्त आहे? एकदम स्वस्त आहे मॅडम. येस तुम्ही तर पाहू बाकीचं शकता. आता याला सकाळचा चहा आहे ना, चहा पूर्ण बंद आहे. नाश्ता, त्याच्यानंतर तुमचं जेवण, बाहेरच्या पार्ट्या, हे याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्या 50% भरत नाही. येस येस डेफिनेटली. तर नक्कीच सरांनी अनुभवलेला आहेत या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे सर सांगत आहेत की नक्कीच आपला सकस संतुलित आहार या सर्व गोष्टींपेक्षा स्वस्त आहे. बरेच जण म्हणतात महागे महागे, पण खरंच महाग नाहीये. तुमच्या आरोग्यापुढे काहीच नाही. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, जे की सरांच्या घरामध्ये आरोग्य नव्हतं त्यावेळची कंडिशन आणि आत्ताचं वातावरण किती आनंदी आहे. तर सर तुमच्या घरामध्ये कोण कोण सकस संतुलित आहार घेतं? मी घेतो, आम्ही दोघं तर घेतोच. आमची मुलगी घेते आणि जावई घेताय. त्याच्यानंतर मुलाकडे दिलाय, आता मुलांना पण तयार चाललंय करायचं काम, पण त्याचं जरा अजून मोटिवेट व्हायला तो. येस 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 नक्कीच सरांचा बदल बघून त्यांच्या मिसेसही जॉईन आहेत, त्यांची मुलगीही जॉईन आहे आणि मुलगा देखील येणार आहे. तर खूप छान अनुभव आहे सरांचा. सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे, प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा असू शकतो. तर छान वाटलं सर तुमच्या बरोबर बोलून. नक्कीच तुमचा अनुभव हा आज कुणाला तरी प्रेरणा देऊन जाणार आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी मदत करणार आहे. अजून कुणी आहे का नवीन फॅमिली मेंबर्स